राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली। महसूल विभागातील एका सुनावणी निमित्ताने ही भेट घेतल्याचं कळतंय। याआधी भाजपच्या सहकार परिषदेत हर्षवर्धन पाटील त्या ठिकाणी सुद्धा उपस्थित होते। हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप नेत्यांसोबतच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत। पाटील यांची भाजपमध्ये घर वापसीची आता जोरदार चर्चा सुरू आहे। हर्षवर्धन पाटील यांनी नुकताच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती भाजपची साथ सोडली होती। राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला होता, विधानसभा निवडणूक लढवली, त्या ठिकाणी पराभव झाला। आता मात्र त्यांच्या भाजप नेत्यांच्या भेटीगाठी हल्ली वाढल्या। सर, आज तुम्ही महसूल मंत्र्यांची भेट घेतलेली आहे। मात्र वेगवेगळ्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत। भाजपच्या नेत्यांच्या गाठीभेटी तुमच्या वाढल्या अशी चर्चा सुरू आहे, नेमकं काय? काय नाही, आमच्या मतदारसंघातलं एक हिअरिंगचं काम होतं आणि ते हिअरिंगचं काम माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्याकडे होतं। माझ्यावर काही कार्यकर्ते पण आलेले, कारण बरेच दिवस झालं ते हिअरिंग होत नाही आणि ती ऑर्डर होत नाही, म्हणून ते पत्र देण्यासाठी आणि ते हिअरिंग लावण्यासाठी म्हणून त्यांना भेटायला आलो। त्यांची भेट झाली, त्यांना पत्र दिलं, त्यांनी खाली मंत्रालयामध्ये ते हिअरिंग लावायला सांगितलं, त्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीला सांगितलं की हे ताबडतोब हिअरिंग लावा। एवढंच आजच्या भेटीपाठीमागचं कारण पुन्हा भाजप। आता प्रश्न बी तुमचे, उत्तर पण तुमची जायचं होतं तुम्हाला। कामानिमित्तानं आता इथं यायच्या अगोदर मी चंद्रकांत दादा पाटलांशी सुद्धा भेटून आलो, उच्च शिक्षण मंत्री। त्यांच्याकडे पण आमच्या युनिव्हर्सिटीची आणि कॉलेजची काही कामं होती सोडतो। शेवटी सरकार म्हणल्यानंतर सरकारमधले जे प्रतिनिधी असतात त्यांच्याकडे आपली व्यक्तिगत काहीच कामं नसतात, जनतेची कामं असतात। आता माझ्यावर काही कार्यकर्ते आलेले, त्यांचीच कामं होती, त्यामुळे मला असं वाटतं कामानिमित्तची ही भेट आहे। जर भविष्यात जर काय ऑफर आली तर काय विचार केला जाईल? कारण भाजपमध्ये मागील काही दिवसात प्रवेश करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। तुम्हाला काय भविष्यात अशी ऑफर आली तर काय? या बाबतीतली कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही। पाटील साहेब मामा पण म्हणत होते मागच्या मुलाखतीमध्ये की हर्षवर्धन पाटील पुढे जाणार नाही, ते आमचीच आहे। ठीक आहे, मी कधी ऐकलं नाही ते म्हणलेलं। मामा म्हणत होते, बरं, त्यांच्या मनातलं तुम्ही म्हणजे ते जाणता तुमच्या मनातलं चांगली गोष्ट आहे। ते जर माझ्या मनात जाणत असेल तर सांगतो मी तुम्हाला। हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप नेत्यांसोबत भेटीगाठी वाढल्यात। हर्षवर्धन पाटील यांनी यानंतर प्रतिक्रिया दिली। काही महत्त्वाच्या कामानिमित्ताने मंत्री महोदयांची भेट घेतली, अशा प्रकारची प्रतिक्रिया आता हर्षवर्धन पाटील यांनी